गाईज, आज ब्लॉग बनवायचं पण कारण काहीतरी विशेष आहे. आज आमच्या घरी केळवण आहे. तुम्ही हे जे पाहताय ते केळवणसाठी केलेलं डेकोरेशन आहे. तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटते केळवणचं डेकोरेशन. वहिनी आलेल्या आहेत. त्यांना आता आई पप्पा ओवाळत आहेत. आमच्याकडे आत्याच्या मुलीला वहिनी बोलतात. तर आज त्यांचं केळवण आहे. तर तुम्ही आता व्हिडिओ पाहाच. ओवा ना असं पाकळ टाका अंगावर. तू कळू दे आवडलं. या या ना मामा या या. शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास सोडवू दे थांबना तोला माझा सावरू दे थांबना थांबना थांबना. तर त्यांना विचारू आपण कसं वाटलं वहिनी. छान वाटलं डेकोरेशन, एकदम सुंदर वाटलं. असं हे केळवण माझं पहिल्यांदा कोणीच केलं नव्हतं, तुम्ही केलं ते खूप छान वाटलं. वहिनींना खूप आवडलंय केळवण. त्यांना एंट्री कशी वाटली. मी सगळं डेकोरेशन केलंय. खूप सुंदर वाटलं. असं डेकोरेशन मी कुठंच पाहिलं नव्हतं. मी गाईज आता आई वहिनींना खाऊ घालतीये. श्रीखंड चपाती. मामींची लाडकी भाची बघा. वहिनी आई 2 दिवस झालं तुमच्यासाठी इतकं सगळं तिचं चाललंय. खाऊ घालते तिथं. आता जेवा वहिनी सावकाश. चांदीच्या वाटीत रुपये ठेवले 60. विद्या मामींनी केला केळवणाचा थाट. गाईज हा माझ्या आत्या. आत्या हॅलो म्हणा. तर आज केळवणासाठी आत्या आलात. आत्या कसं वाटलं केळवण. एकदम छान. गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोला माझा सावरू दे थांबना थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी हिनाच आवडी बहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची
सुखाची श्रावणी ही नाच रावणी